नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार आहे। तर ते कोणते शेतकरी आहेत आणि त्यासाठी किती निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे याच्याविषयीचा जी.आर. शासन निर्णय हा आलेला आहे। तोच जी.आर. काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणूनच शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांशी शेअर नक्की करा। तर पहा मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा 28 फेब्रुवारी 2024 चा जी.आर. शासन निर्णय आहे। राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत 52,562 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे। योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक 5 च्या पत्रान्वये 379.99 लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे। त्यानुसार सदर योजनेसाठी सन 2023-24 यासाठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनातील पूर्व मागणीद्वारे 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। शासन निर्णय पहा। सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनातील पूर्वनी मागणीद्वारे रुपये 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। मंजूर निधीपैकी 70% निधी म्हणजेच 265.99 लाख इतका निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी अर्थसहाय्य या लेखा शीर्षकांतर्गत वितरित करण्यास शासनाची मान्यताही देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांच्यासाठी 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यातला 70% निधी म्हणजेच 265.99 लाख इतका निधी वाटप करण्यास मंजुरी ही देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, नक्कीच तुमचं जुलै आणि ऑगस्ट 2019 मध्ये जर नुकसान झालेलं असेल तर तुमचे कर्ज हे नक्की माफ केले जाईल। त्याचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। लवकरच तुमच्या खात्यावर ही कर्जमाफीची रक्कम पडेल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।